कुत्र्याने विद्यार्थिनीवर हल्ला केल्यानंतर संतप्त नगरसेवकाने चक्क अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी आणली कुत्रे पकडण्याची जाळी। अधिकाऱ्यांना प्रेमाची भाषा समजत नाही, नगरसेवक विकास सोमेश्वर। अंबरनाथ पश्चिमेकडील वांद्रापाडा परिसरात एका 12 वर्षीय लहान मुलीवर संध्याकाळी एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली आहे। ती मुलगी जखमी झालेली असून तिच्यावर उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेची माहिती येथील नगरसेवक विकास सोमेश्वर यांना मिळताच प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंगळवारी सकाळी संतप्त नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी चक्क अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी कुत्रे पकडण्याची जाळी नगरपालिकेत आणली होती। सोमवारी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर त्या प्रभागातून सुमारे 18 भटके कुत्रे उचलून आणण्यात आले आहे। दिनांक 13 मार्च 2026 रोजी अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली होती। या सभेत नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मुद्दा उपस्थित केला होता, परंतु प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली असल्याचे विकास सोमेश्वर यांनी सांगितले। लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना न केल्यास व अधिकाऱ्यांना प्रेमाची भाषा समजत नसल्यास शहरात एकही अधिकाऱ्याला फिरू देणार नसल्याचा इशारा नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी दिला आहे। तर प्रशासन वेळोवेळी शहरातील भटक्या कुत्र्यांचे वॅक्सिनेशन करत असून इतर उपाययोजना देखील करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे खाते प्रमुख महेश तायडे यांनी सांगितले। तुम्ही कुत्रा काय पकडत नाही आमचे, आम्ही तुम्हाला पकडायला आलो। असायची गोष्ट नाही साहेब, एवढा मोठा मास्क काढला त्या बाईचा, त्या मुलगीचा। आम्ही जीबी मीटिंगला तुम्हाला सांगून टाकलो कुत्रा उचला तुम्ही कुत्रा अहो आज उचलताय पुढे। त्या दिवशी तुम्हाला काय बोललो कुत्रा उचला तुम्ही लावा। आज त्या मुलीला इथे एवढा मोठा घाव केलेला आहे। हो तुम्हालाच पकडायला आलो, तुम्ही कुत्रे नाही पण मी तुम्हाला पकडतो। पण ते काय घटना घडल्यानंतर सांगितलं ना साहेब, तुमच्या मुकादमला सांगतो, तुमच्या एसआयला सांगतो, ते काय ऐकत नाही ते लोक। मला तुम्हाला पकडायला आलो मी झाडी घेऊन, तुम्ही करा तिथं कुत्र्यांकडे। हे मला नका दाखव साहेब, ते काल त्याला लागले त्याला तुम्ही बघितलं का? त्याला तुम्ही आता मला तर तिथं गेलेले पत्रकार तिथं काय त्याला चावलेलं तुम्ही बघितलंय ना? एवढा मोठा नाव आहे त्याला। मी तुम्हाला काय बोलतो, जनरल बॉडी मीटिंग मध्ये हा विषय झालेला की नाही? त्यामध्ये आम्ही काय मी पण बोललो की आमच्या विभागातून कुत्रे उचला। किती दिवस झाले जीप येऊन? 10 दिवस झाले। काल त्या मुलीला कुत्रा चावल्यानंतर तुम्ही तिथं माणसं पाठवताय, एवढं मोठं घाव आहे त्या मुलीला। तुमच्या मुलीला तुमच्या बहिणीला कुत्र्याला चावलं, तुम्ही काय केलं असता? नगरपालिकेने काय मदत पुरवली त्याला? काहीच नाही। इव्हन छाया हॉस्पिटलने घेतलं नाही त्याला। आता गेले ते वांद्रपाडा सगळं दाखवायला आम्हाला। मागच्या 10 दिवसापूर्वी जीबी मीटिंग झालेली, त्या मीटिंग मध्ये हा कुत्रा विषय श्वान प्रेमी जे आहेत त्यांचा विषय ते एक चर्चा झालेली की शहरामध्ये जे भटक्या कुत्रे आहेत त्यांना तुम्ही उचलून त्याच्यावर जे ऑपरेशन करतात ते घेऊन तुम्ही त्याला परत वाढत सोडा। आज 10 दिवस झालेत, एकही कुत्रा शहरामध्ये या लोकांनी उचललेला नाहीये। काल वांद्रपाडा या विभागामध्ये एखादा छोट्याचा मुलगी शाळेतून परत येत असताना त्याला कुत्र्याने चाव घेतलाय। चाव म्हणजे एवढा भयंकर घेतलाय की एवढा मोठा मास्क त्याच्या हातातून काढलेला आहे। तर आज त्या लोकांनी त्या मास्क बघून त्या लोकांनी तिथं कारवाईसाठी तिथे पाठवले लोकांना। तर माझं यांना त्यासाठी इथं झाडी यासाठी घेऊन आलो की कुत्रे त्यांना सापडत नाही तर मला अधिकारी तर सापडणारच आहेत, तर त्यांना झाडीमध्ये बांधून घरी घेऊन जाणार होतो या लोकांनी। हे लोक काय सिरियसपणे घेत नाही आरोग्य विभागवाले। आरोग्य विभाग काय नगरपालिका पूर्ण जेवढा प्रशासकीय बसलेत का काहीच कामाचे राहिलेले नाही। जोपर्यंत अंबरनाथ शहरामध्ये एखादी मोठी घटना घडत नाही तोपर्यंत लोक जागा होत नाही। आज त्या महिलेला एवढं मोठं चाव घेतलेल्या मुलीला पण त्यासाठी काही हे अधिकारी इथून काही बाहेर निघाले नाही। माझ्यापासून त्या वांद्रपाडा विभाग मला जर रात्री समजलं तर त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारा मी ग्रुपमध्ये पण पाठवलं, मुख्याधिकारी साहेबांना पण पाठवलं आणि सकाळी 6 वाजेपर्यंत मी स्वतः त्या वारामध्ये फिरतोय। आणि ते जे महिला जे मुलगी आहे त्याची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे त्याला माझ्यातर्फे आर्थिक मदत पण त्याला केलेली आहे। आणि यापुढे त्याला जे सेंट्रल हॉस्पिटलचं काम त्याच्यावर जो उपचार चालू आहे त्यामध्ये लागणारी मदत देखील आपण करणार आहोत। सकाळपासून आजपर्यंत आतापर्यंत म्हणजे 6 वाजेपासून ते आता 12 साडेबारा होत आहेत, 16 ते 17 कुत्रे तिथून उचलण्यात आलेले आहेत।
पण ते 16-17 कुत्रे केव्हा उचलतायत जेव्हा हे सगळं काही प्रकार घडतो, अनिश्चित प्रकार घडलेला आहे अंबरनाथमध्ये. एवढा मोठा चाव त्याला घेतलेला आहे, पण हे काय अधिकारी इथून एसी लावलेत, एसी मध्ये बसलेले असतात, बाहेर काय ते निघत नाही. एक आजिरी शेडला त्या लोकांनी 4-4 मुकादम दिलेत, काहीच कामाचं नाही. त्यावर एक एसआय असतो आणि त्यावर हे तायडे साहेब आहेत. म्हणजे इथं बसून ते लोक फक्त कोण येतोय कोण जातोय आपली हाजरी घ्यायची, पगार घ्यायचं, निघून जायचं. यावर काय मुख्याधिकाऱ्याचं लक्ष नाही, काय आपल्या नगराध्यक्ष मॅडमचं सुद्धा यावर लक्ष नाही. काय मागणी असणार आहे? आपली हेच मागणी आहे की शहरामध्ये जेवढे भटके कुत्रे आहेत आणि जर्नल बॉडी मीटिंग मध्ये ज्या ज्या नगरसेवकांनी आपल्याकडे 59 नगरसेवक जेवढ्या नगरसेवक काही मागणी केली असेल त्यावर तुम्ही शहरासाठी काम करा ना. जे नगरसेवक मागणी करतायत ते काहीतरी शहरांसाठी असेल ना. आता मी त्या टायमाला या कुत्र्या विरोधात मी पण बोललेलो. त्यानंतर या आपल्या सिग्नलकडे महात्मा गांधी सिग्नल, मटका चौकाचा सिग्नल आणि इकडं पोलीस चौकी, जुना पोलीस चौकी समोर सिग्नल, तिथं तुम्ही बघा अक्षरशः लेप मारता येतच नाही आपल्याला. इथं भयंकर टपऱ्या आहेत आणि या बाजूला रेतीवाले, गाडी सर्व्हिसवाले बिंदासपणे त्या लोकांनी रेती बाहेर ठेवलाय, सिमेंटचे गोणे इकडे तिकडे करतायत रस्त्यावर थांबून. ज्या दिवशी सिग्नलवर लेप मारताना एखादा मोठा ऍक्सिडेंट होणार त्याच दिवशी हा मुख्य अधिकारी तिथं जाणार आणि त्याची तपासणी करणार. इथून काय अतिक्रमणचे विभाग बाहेर जात नाही का आरोग्य विभागवाले जात नाही. अतिक्रमणला विचारलं तर आरोग्यवाले बोलतात, आरोग्यवाले बोललं की अतिक्रमणवाले बोलतात. एकमेकांवर ढकलाढकलीचं काम चालू आहे. तिथं पडलेली रेती आजही पडलेली आहे, तिथं उभा राहिलेला टेम्पो आजही उभा राहिलेला आहे. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. जर यांना आमची प्रेमाची भाषा समजली नाही तर यांना अंबरनाथ शहरामध्ये फिरू देणार नाही. आवश्यक इंजेक्शनसाठी कालच माननीय आमदार साहेबांनी एक पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवलेलं आहे की आपल्याकडे ज्या इंजेक्शनची कमतरता आहे ते तुम्ही लवकरात लवकर इथे पूर्ण करण्यात यावी. उल्हासनगरमध्ये आपल्याकडे सध्या इंजेक्शन आहे. या शाळा स्कूलमध्ये त्यांना एक रोजचा एक आकडा दिलेला आहे, 10 इंजेक्शन किंवा 15 इंजेक्शन किंवा 17 इंजेक्शन. कुत्र्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की दिवसानुदिवस ते कुत्रे चावण्याचा प्रकार वाढत चाललेला आहे. तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमदार साहेबांनी पत्र देऊन जास्त इंजेक्शन मागवण्यासाठी पत्र तिथे दिलेलं आहे. भटक्या शहरातील भटक्या कुत्र्यांच्या अनुषंगाने त्या वाढत्या तक्रारीसाठी उपाययोजना म्हणून नगर परिषदेमार्फत आपल्याकडे प्रतापराव आणि चॅरिटेबल ट्रस्ट मीरा भाईंदर यांच्याकडे ह्या एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शहरातील जे काही भटके श्वान आहेत त्यांना पकडून त्यांचं निर्विजीकरण करणे, त्यांचं लसीकरण करणे आणि त्यांना पूर्ववत त्या ठिकाणी सोडणे या प्रकारचं काम सदर संस्थेला देण्यात आलेलं आहे. जवळपास 6 महिन्यापासून ही सदरची संस्था काम करत असून जवळपास 350 ते 400 डॉगच्या जवळपास कुत्र्यांचं या संस्थेमार्फत निर्विजीकरण करण्यात आलेलं आहे. तसेच नगर परिषदेला कुठल्याही लेखी किंवा मेलद्वारे जे काही तक्रार प्राप्त होते, माझ्याकडून स्वतः व्हॉट्सअपद्वारे जे काही आमचे कर्मचारी त्या ठिकाणी आहे एबीसी सेंटरला, त्या ठिकाणी तात्काळ त्यांना व्हॉट्सअपद्वारे इव्हन फोनद्वारे त्यावर कारवाई करण्याबाबत कळवलेलं आहे. ज्या व्हॉट्सअपला त्या आधीच सदरची न्यूज मिळाली होती आणि त्या अनुषंगाने मी तात्काळ श्री लोंढे आमचे जे एबीसी सेंटरला प्रतिनिधी आहेत त्यांना सांगून तात्काळ तिथं LSS आणि जे काही संस्थेची जे काही टीम आहे त्यांना त्या ठिकाणी पाठवून तात्काळ तिथले कुत्रे पकडण्याबाबत कारवाई करण्याबाबत सांगितलं असता त्या ठिकाणाहून जवळपास 18 कुत्रे आपण त्या ठिकाणाहून पकडून त्यांचं स्टरलायझेशनसाठी आपण पाठवलेलं आहे एबीसी सेंटरला. आणि आज पण सद्यस्थितीला एबीसी सेंटरला ऑपरेशनचं काम चालू आहे, स्टरलायझेशन करण्याचं काम डॉगवरती चालू आहे. आणि नगरपालिकेमार्फत याबाबत कारवाई सुरू आहे. कारवाई होत नाही किंवा कारवाई चालू नाही अशातला कुठलाही प्रकार आहे नाही सध्या तरी चालू. कारवाई आपली चालू आहे, वॅक्सिनेशन चालू आहे. जवळपास 3942 वॅक्सिनेशन झालेले आहेत आणि 350च्या जवळपास आपले स्टरलायझेशन झालेले आहेत आणि आपले स्टरलायझेशनचे पण काम सुरू आहे.